दाखवून काय काय किराणा आणला मग मी नाही रिकामी टाकणार. काऊन पाव वाटलं पाण्याचा पाव नका काय तुला दाखा लागन म्हणजे 2-4 हजाराचा आणला काय लगी 2-4 हजाराचा आणला काही का होईना दाखा लागन तुला. गणपती 400 रुपयाचं घे मस्त भराभर सामान नाही कमी व्हिडिओ काढा मी तर पाणी कुणीकडे फेकू राहिलं ते जारचं पाणी पाव का तुमच्याकडे जास्त पाणी फेकू राहिले मग काय करू राहिली त्याला. 3 दिवस पाणी पुरतं ते जारचं फेकू राहिली इकडे तिकडे अर्धा जार होतं ते 8,000 रुपये मग किती होतं पागल आहे मी 8,000 रुपये घ्यायला 8,000 आहे ते मग किती आहे का तिकडे खाली गेलं का इकडे खाली गेलं मग कुणी वापरायचं पाणी ते वापरायचं मग अर्धा जार येतं ना तिथलं मग तिथंच होतं ना मग 8,000 येतं मला शिकू राहिले तुम्ही मी सांगू ऐकू राहिले तुमचं 8,000 होतं पण सपनात आलं का तुम्ही 8,000 मी घरी राहतो का ते पाणी प्यायला फेकू राहिले पिकला असतं मी आता काय माझ्या आट्याच्या पोराला जार लागले तर मी घरी राहतो मग ती जार प्यायला नंतर हा एवढं पाणी किती का तू एकली मग त्याच्या इकडे तिकडे फेकून पाणी मग घ्यायचं लगी पाणी. आंबे काऊन आणले का कुठून आणायचं मार्केटमध्ये घेतली मी तिच्या तिथे ते दुकानाच्या पुढे आंबे राहत नाही का त्याच्या पुढे तिथे ते चौकात काय बघा आतमध्ये भारी केवढंच आणलेत त्यांना काय किलो आणले ते जोरान बोल ना जर चक तुमच्या जेवण नाही करेल ना मी तुमच्या जेवण नाही करायला तर हात धरले ते काय कोणा भाकर खा वाटेल का माणसाला कामं करा नाही वाटत आणि भाकर खाणे वाटत तुला बाप तुम्ही त्याला पुरा डोंगर हा कामं करा नाही वाटत आणि भाकर खाणे वाटत का नाही तुम्ही त्याला डोंगर दूध आणला ना किती काम करता मग दाखवते मी मला इकडे तिकडे गारक्या मारणं चालू वरण चकुल्या कर म्हणलं तर ते लगे अवघड काम नकोच म्हणती लगी साधं सोपं पाहिजे आणि नुसतं बस तुम्हालाच खाऊ घालणार आहे मी अगोदर शिकले थोडं टाइम हा थोडा टाइम थांबा आणि तुम्हालाच खाऊ घालणार आहे मग मला ती बेसन पोळी कर बेसन जमिनी करायला हा 2-3 मस्त बेसन पोळी कर मला मस्त मागते बेसन नाही करायचं पुरी नाही करायची आलं का पाणी आलं मग त्याला सांगितलं का हा सांगितलं का ते दिसलंच नाही मला मी घरातच एक गुरमावर राहिले आणि कसं दिसेल मला बसून घे तिकडे मस्त गॅस आणतो तिकडे स्वयंपाक करायला तुला बाहेर आणा ना मग इथं उभं राहा मग येऊन चपाशपान करा ना आपण आटे ठिकाणी फोन घ्या दिवसभर बसेलच होतो ना फोन लागले चपाशा करायला लागली करायला. नाही म्हणलं दिवसभर बसेलच होतो ना मग नाही मी गोट्या ठेवत होते त्याला बी आपल्याकडे आवाज द्यायचा ना बरं ते लोक गल्लीला देतो आणि नंतर मग आपल्याकडे येतो सगळं दाखरी येतं ते आपल्याकडे मग पाय बाहेर जाऊन पाणी पिरवली घरात पाणी प्यायला काय हे झालं काय पाणी का ते चहा आहे ना चहा आहे का मग त्याचं का पाण्याला चाललं कोणी इकडे लगी गेलं तर माहिती होईल ना तुम्हाला काय हा गेलं तर लगी बा दहीन होईना आणि गेलं तर काय बिस्किट खायची होती तर मग बिस्किट खाणं आहे ना बिस्किट काय आणि भाकर कधी खाती मग बिस्किटं खायची आणि भाकर कधी खायची जड भ्यायची आता गोळ्या बी नाही मला मग त्याला मला ठणक लागली तर कसं गोळ्या बी नाही त्याला पैसा कोण नाही आले मग तुम्ही कुठे ती दवाखान्यात ती म्हणे ना आदमी क्यों नाही आए म्हणते तुम्हाला आदमी नहीं बनना खेत में जाया है बनना आदमी पहिले काय म्हणले तुम्ही आदमी खेत में जाया है बनना तूने बोलने का नहीं था क्या मैं किसी के सुनता नहीं बनना मैं मेरा मेरा सुनती बनना ऐसा बोला नहीं तूने उसको मी तर सर नाही लागत किसको बात नहीं करती मैं किसको जाता अपना काम से काम रहता है इतना मतलब से काम करती हूँ हाँ का सर नहीं लगत ज़्यादा होशियार झाली का काय तुम्हारे जास्त सर नहीं लगती नहीं नहीं ज़्यादा होशियार झाली काही बाबा डोकं नका खाऊ बंद करावर मग डोकं दुसरं बंद केलं नका बरोबर तुम्ही माझ्या हाताने लागली तुम्हाला लागत मी हानी तुमच्या हाताला मागायला लागेल अरे ये ना बापा इकडं कधी येतो पण साला येतो तू बसून राही ना पत्रावळीला इथून तुला तिथेच जेवण देतो तिथेच आणि तिथेच बैस तू पाण्याची वाट पाहत माझ्या डोक्याला टेन्शन झालं लय डोक्याला टेन्शन झालं तर आता तर लय अवघड झाला आता इथं वालं
हा लय टेन्शन झालं डोक्याला आता ते. बन नका करू नका काय डोकं खात राहता हो भनभन 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 तोंड आहे का काय बाबा तुमचं खापरत असतं फुटलं असतं. हा खापरात असलं तर कुठला असं तो आलं मी बोलतच नाही तुम्हाला ते बोलतच नाही तर कसं काय. पाण्यावाला नाही आहे इधर आहे ना हाव ना उधर गया वो मतलब से भी थी इधर पानी को नुसतं बनबन बनबन पाणी घ्यायचं तर साऱ्या गावात दांगडं निसता. चहाचं पातेलं इडे आणून ठुलं इडे चहा वाटली तिडे पिली वटना. कोणत्या दर्जात का माझ्या दर्जात कोणाचा दारूचा आहे तो. हा अक्काचा दर्जा येते समजलं का कोणत्या दर्जात बसली काय हा कोणत्या दर्जात बसली असा राग येतो नाही खूप बोलणार पाहिजे होते तुला बदल असतं मी म्हणून मला आता पटकन पीठ मावाचा कशाचं तुमचं कुठे बेसन करा म्हणता व्यसन नाही करणार मी ते मला ते 10 रुपयाचं ते पीठ आणले ना त्याचं मला मस्त हे करून दे मला काय करून व्यसन बोळी. मला नाही येत ना बेसन हा बस ते जमत ती बसता. हा कशी जमत नाही मग तुला बोलणं कसं येतं तुला. व्यसन पोळी येत नाही म्हणते उजूक बोलणं कसं येतं तुला मग. अजून पाण्यावाला येईन आणि अर्धा घंटा आला तिथेच बसली. येऊन का बरं दारी आदर्शी ते बाटली पाण्यावाला दिसा ना बी नाही इकडे पाणी आणताना. आहे ना बाटली ठेवली तुला नाही म्हणले बाई बाटल्या तिथे ठेवले ते ना ते इकडे नंतर लगे येतं ना कवाच्या कवा तर चाललं ती चालला नसता बास. हे दुसरं येतं ते दलिंदर चांगल्या बोटाचं शेवगाची भाजी करायची तर मग त्याला मिरच्या काय करायची त्याला मिरकुट टाकायचं मग. मसाला आणि डाळचा मसाला ते काढायला लागतो कधी येतं ते कधी येतं. हा का तोंड आहे म्हणजे तो आलं तो तोंड चालतं तवा. चाललं घे का हे पाय दाबून दे माहिती जावं लाग मग. पाय दाबते दंत मस्त पाय दाबते दंत फक्त पाय दाबून दे अहो ना देते ना कधी मग नाही दाबते ना दंत दिवसभर काम करून उभं राहून राहून पाय दुखू राहिला मला. दुसऱ्याला त्या मरच लागला त्या येस नाव असं त्याच्यावर झालं निशा आणि म्हणलं चाललं की लगे मी पूर्ण केला फुल लावलाच नाही फोन म्हणजे मग कळत नाही मी पागल आहे त्याच्यावर निशा नावानं आला फुल तवा लावला मी काय स्वप्न पडत काय मला बाहेर बसली होती मी इथं पाय उभं अगं त्या डाईल मध्ये गेली नाव ते मला फोन लावला तू बरा ते वर राहसन ते नाव. मग आपण मग त्या फोन कसा लागेल फोन कसं लागेल म्हणजे नाव येईल असेल तू कसं येईल तुला आता बी वर नाव असेल त्याच्यात पाय बरं. भूतान लावला फोन मला आपण मध्ये मिस कॉल द्यायला भूतान बिल वाजली की मिस कॉल द्यायला म्हणते मला शिकिती उजू मला शिकू दादा हुशारपणा करू आली काय. मला शिकू राहिली काय तुम्ही तिकडे पाण्यावाला काही येत नाही बरं स्वयंपाक कर बा. रिकामी चला बाय मित्रांनो.